नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. डाबर इंडिया. डाबर इंडिया कंपनीने सप्टेंबर तिमाहीचे बिझनेस अपडेट जारी केले. जुलै सप्टेंबर तिमाहीत कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले की दुसऱ्या तिमाहीतील मागणीचा कल सुधारल्याचे दिसून आले. दुसऱ्या तिमाहीत पाऊस आणि पुरामुळे घरातील वस्तूंच्या वापरावर परिणाम झाला. पेय श्रेणी व्यवसाय म्हणजेच बेव्हरेजेस व्यवसाय पाऊस पुरामुळे प्रभावित झाले. कंपनीला टॉप लाईनमध्ये दुहेरी अंकी वाढ म्हणजेच डबल डिजिट ग्रोथ अपेक्षित आहे. कंपनीच्या बादशाह मसाला व्यवसायाची कामगिरी चांगली सुरू आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर 1% घसरणीने. सुझलॉन एनर्जी. देशातील सर्वात मोठी पवन ऊर्जा कंपनी सुझलॉन एनर्जीला NSE कडून वॉर्निंग लेटर प्राप्त झाले. कंपनीने जारी केलेल्या माहितीत असे म्हटले आहे की याआधीही कंपनीला असे वॉर्निंग लेटर मिळाले आहे. आता दुसऱ्यांदा हा प्रकार घडलाय. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने जारी केलेल्या डिस्क्लोजर रूलचे वेळेवर पूर्तता न केल्यामुळे NSE आणि BSEने या नोटिसा कंपनीला पाठवल्यात. 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी वेगवेगळ्या एक्सचेंजेसने ह्या नोटिसा पाठवल्यात. नोटीसमध्ये म्हटले आहे की कंपनी इंडिपेंडेंट डायरेक्टर मार्क डेस्डेलियर यांच्या राजीनामा आणि जूनमध्ये झालेल्या विश्लेषक कॉलबद्दल म्हणजेच ॲनालिस्ट कॉलबद्दल एक्सचेंजेसना वेळेवर माहिती देण्यात अयशस्वी ठरली आहे. विश्लेषकांच्या बैठकीची माहिती किमान 2 दिवस अगोदर द्यावी लागेल असे एक्सचेंजेसचे म्हणणे आहे. परंतु कंपनीकडे 9 जून 2024च्या विश्लेषक कॉलची माहिती फक्त त्याच दिवशी म्हणजेच 9 जून 2024 रोजी होती. ह्याआधीही कंपनीने अशी चूक केली होती. विश्लेषक बैठकीची माहिती देण्यास विलंब केला होता. 30 जुलै 2024 रोजी एक्सचेंजेसने याबाबत नोटीस बजावली होती. मंगळवारी कंपनीचा शेअर 0.25% घसरणीसह 79.85 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. थर्मॅक्स. थर्मॅक्स कंपनीची उपकंपनी थर्मॅक्स इंजिनिअरिंग सिंगापोर Pte थर्मॅक्स कंपनीच्या थायलंड युनिटमध्ये 29.5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मंगळवारी थर्मॅक्सचा शेअर 0.40% घसरणीसह 5081 रुपयांच्या पातळीवर बंद. अरबिंदो फार्मा. अरबिंदो फार्मा कंपनीने एक्सचेंजेसवर जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की सेफेलॅक्सिन औषधाच्या निर्मिती आणि विक्रीसाठी कंपनीला US FDA कडून मान्यता मिळाली आहे. मंगळवारी अरबिंदो फार्माचा शेअर 1.28% घसरणीसह 1442 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. कोल इंडिया. कोल इंडिया कंपनीने आपले बिझनेस अपडेट जारी केले. कंपनीचे म्हणणे आहे की सप्टेंबरचे कोळसा उत्पादन वार्षिक आधारावर 1% कमी होऊन 50.9 दशलक्ष टन झाले. वार्षिक आधारावर सप्टेंबर ऑफटेक 1.4% घटून 54.4 दशलक्ष टन इतके झाले आहे. मंगळवारी कोल इंडियाचा शेअर 0.3% घसरणीसह 508 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. NMDC. NMDC कंपनीने आपले बिझनेस अपडेट जारी केले. कंपनीचे म्हणणे आहे की वार्षिक आधारावर सप्टेंबरमध्ये उत्पादन 1.3% वाढून 3.04 दशलक्ष टन झाले. वार्षिक आधारावर विक्री 13.8% वाढून 3.54 दशलक्ष टन इतकी झाली आहे. मंगळवारी NMDCचा शेअर 0.3% घसरणीत 244 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. JB केमिकल्स आणि फार्मास्युटिकल्स. JB केमिकल्स आणि फार्मास्युटिकल कंपनीने कानोली येथील उत्पादन सुविधेत क्षमता वाढ करण्यास मान्यता दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की कंपनीने पोविडोन आयोडीन लिक्विड आणि ऑइंटमेंटसाठी एक डेडिकेटेड लाईन तयार केली आहे. मंगळवारी JB केमिकल्स आणि फार्मास्युटिकलचा शेअर 2% घसरणीसह 1840 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन. मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीला तिच्या बहुप्रतीक्षित विलेपार्ले प्रकल्पासाठी CC म्हणजेच कमेन्समेंट सर्टिफिकेट प्राप्त झाले. ह्या प्रकल्पाची एकूण अंदाजे विक्री क्षमता म्हणजेच सेल्स पोटेन्शियल 1200 कोटीपेक्षा जास्त आहे. मंगळवारी मॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनचा शेअर 0.5% वाढीसह 191 रुपयाच्या पातळीवर बंद आहे. साऊथ इंडियन बँक. साऊथ इंडियन बँकेने तिचे बिझनेस अपडेट जारी केले. बँकेच्या ग्रॉस ॲडव्हान्सेसमध्ये 13.1% वाढ होऊन 84,741 कोटी झालाय. तर ठेवी 8.6% वाढून 1.05 लाख कोटी झाल्यात. कासा 8% वाढून 33,583 कोटी झालाय. तर कासा रेशिओ 32.03% वरून 31.85% वर आले.
मंगळवारी साऊथ इंडियन बँकेचा शेअर अर्ध्या टक्क्याच्या वाढीसह 24.59 रुपयाच्या पातळीवर बंद झाला. सेबीने फ्युचर आणि ऑप्शन बाबत नवीन नियम केले. सेबीच्या नवीन परिपत्रकानुसार हे नियम 20 नोव्हेंबरपासून लागू होतील. सेबीच्या परिपत्रकानुसार 1 फेब्रुवारीपासून ऑप्शन्स खरेदीदारांकडून अपफ्रंट प्रीमियम आणि इंट्राडे पोझिशन लिमिटचे निरीक्षण केले जाईल. यासह सेबीने डेरिव्हेटिव्हसाठी किमान ट्रेडिंग रक्कम 15 लाख रुपये निश्चित केली आहे. किमान ट्रेडिंग रकमेबद्दल बोलायचे तर सेबीने नवीन नियमानुसार ती 5 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये केली आहे. अदानी इंटरप्राइजेसच्या बोर्डाने मे महिन्यातच वेगवेगळ्या पद्धतींद्वारे 16,600 कोटी रुपये म्हणजेच $2 अब्ज उभारण्यास मान्यता दिली. त्याच अनुषंगाने अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी पुढील आठवड्यापासून शेअर विक्री योजना सुरू करू शकते. कंपनीने यापूर्वीही बाजारातून निधी उभारण्याचा प्रयत्न केला होता. तथापि हिंडनबर्ग अहवालाच्या प्रभावामुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाही.